जनतेचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर आणि अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना. प्रवरानगरच्या जनता दरबारात नेमकं काय घडलं, कोणते प्रश्न नागरिकांनी मांडले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणते मोठे निर्देश दिले, पहा हा विशेष रिपोर्ट शेवटपर्यंत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या आवडत्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, मित्रांपर्यंत शेअर आणि आपल्या भागातील प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा. नमस्कार, आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज. जनतेच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचाव्यात, प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि सर्वसामान्यांना आपल्या प्रश्नांसाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला प्रवरानगर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विविध प्रश्नांची दखल घेतली. प्रवरानगर येथील डॉक्टर धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी रस्ते, पाणी पुरवठा, महसूल, आरोग्य, शिक्षण, कृषी, शासकीय योजना आणि स्थानिक विकासाशी संबंधित विविध प्रश्न मांडले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न, विकास कामांची गरज आणि प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या उपाययोजना याबाबत मते व्यक्त केली. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी प्रशासनाने लोकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या डिजिटल युगात नागरिकांचा आवाज थेट शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम जनता दरबारासारखे उपक्रम करत आहेत. प्रश्न केवळ तक्रारींचा नाही, तर नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक मजबूत करण्याचाही आहे. यामुळेच अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा संवाद बैठका नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जनता दरबारातून मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर प्रत्यक्षात किती वेगानं कार्यवाही होणार, नागरिकांना दिलासा कधी मिळणार आणि विकास कामांना आता किती गती मिळणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवरानगरच्या जनता दरबारातून पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळाले आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर पुढे काय कार्यवाही होते आणि प्रशासन कितपत प्रतिसाद देते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तुमच्या भागात कोणता प्रश्न सर्वात गंभीर आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,